मुंबईतील आगामी निवडणुकीसाठी ठाकरे पवार आघाडीमध्ये जागा वाटपावर चर्चा सुरू आहे। सूत्रांनुसार सर्वाधिक जागा शिवसेनेकडे जाऊ शकतात। प्राथमिक माहिती अशी आहे की ठाकरे सेनेला 147, मनसेला 60 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 20 जागा मिळण्याची शक्यता आहे। अंतिम निर्णय अजूनही चर्चेनंतर जाहीर होणार आहे। जागा वाटपाचा हा फॉर्म्युला पक्षांच्या रणनीतीसाठी महत्त्वाचा आहे। निवडणूक समीकरणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपल्या प्रतिनिधी वैदेही काणेकर। वैदेही, काय सांगाल, ठाकरे पवारांचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्यात जमाय का, काय शक्यता आहे? बघा, एकीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनी सोबत यावं यासाठी शिवसेना ठाकरे गट आग्रही बघायला मिळत आहे। यातच मनसेचं नेमकं काय म्हणणं आहे हे देखील जाणून घेणं गरजेचं आहे। मात्र आता अंतिम टप्प्यातली जागा वाटपाची चर्चा सुरू असताना एकीकडे शिवसेनेला जवळपास 130 ते 150 जागा या हव्या आहेत, सोबतच मनसेला ते 60 जागा देण्यासाठी तयार आहेत, तर दुसरीकडे 20 ते 30 अशा जागा आहेत जे राष्ट्रवादी काँग्रेससाठी अनुकूल असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे एकूणच हा फॉर्म्युला कसा असेल ते पाहणं महत्त्वाचं असेल। या चर्चेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस देखील या चर्चेमध्ये सहभागी होईल का, मनसेला ते राजी असेल का आणि नेमकं कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरं जातील हे पाहणं अंतिम टप्प्यातलं महत्त्वाचं असेल। नक्कीच वैदेही, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे पुढच्या समीकरणांवर काय परिणाम होतोय ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे।